22 मार्चला 48 तासांचा अल्टिमेटम। बरं, हा अल्टिमेटम संपल्यानंतर 48 तासांनी म्हणजे 26 मार्चला पुन्हा 5 दिवसांचा अल्टिमेटम। मात्र याच अल्टिमेटमच्या 24 तासांनंतर लगेच दुसऱ्या दिवशी 27 मार्चला 10 दिवसांचा अल्टिमेटम। त्यानंतर 10 दिवस पूर्ण होण्याआधीच 4 एप्रिलला पुन्हा 48 तासाचा अल्टिमेटम। आता हे 48 तास पूर्ण होण्याआधी दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 एप्रिलला पुन्हा एकदा 48 तासांचा अल्टिमेटम। चक्रावून गेलात ना? इतके सारे अल्टिमेटम नेमके कुणी आणि का दिलेत याचा आपल्याशी काय संबंध असे प्रश्न तुम्हाला पडतील। तर जरा थांबा। हे अल्टिमेटम देणारे महाशय आहेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांनी हे सगळे अल्टिमेटम दिलेत इराण सरकारला। हे अल्टिमेटम आज संपणार होते, मात्र ते संपण्याआधीच जगाला वाटलं होतं की आणखी एखादा अल्टिमेटमच येईल, पण तसं झालेलं नाही। अल्टिमेटमऐवजी ट्रम्प यांनी एक धमकी दिली आहे, इराणसोबत संपूर्ण जगाला धडकी भरवणारी धमकी। ही धमकी नेमकी काय आहे आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात हेच सगळं आज आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अमोल जोशी, तुम्ही पाहताय झिरो आवर। 28 फेब्रुवारीला सुरू झालेल्या अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाला आज 39 दिवस पूर्ण होतील। 3 दिवसामध्ये इराण संपू असं म्हणणाऱ्या ट्रम्पनी आजही पुन्हा एकदा इराणला संपवण्याची भाषा केली आहे। खरं तर होर्मुझची सामुद्रधुनी बंद करून इराणनं अवघ्या जगाला ऊर्जा संकटाच्या खाईत लोटलंय। त्यामुळे ट्रम्प यांच्यावर जगभरातून दबाव वाढत चाललेला आहे। म्हणून युद्ध राहिलं बाजूला, किमान होर्मुझची सामुद्रधुनी तरी सुरू व्हावी यासाठी ट्रम्प यांनी गेल्या 15 दिवसांमध्ये 7 वेळा अल्टिमेटम दिला। त्याला इराणनं कायम इग्नोर केलं। मात्र आज डोनाल्ड ट्रम्प यांनी अवघ्या काही तासांपूर्वी आपल्या सोशल मीडियावरून पोस्ट करत सगळ्यांच्याच उरामध्ये धडकी भरवणारी एक धमकी दिली आहे। आजची रात्र इराणसाठी काळरात्र ठरणार आहे असं म्हणत ट्रम्प यांनी कोणती धमकी दिलेली आहे ते पाहण्यासाठी जाऊया मीडिया सेंटर। बघा ट्रम्प यांची नेमकी धमकी काय आहे। एक संपूर्ण संस्कृती आज रात्री नष्ट होईल आणि ती पुन्हा कधीही दिसणार नाही असं ट्रम्प म्हणतात। मला असं काही घडायला नकोय, पण बहुधा तसंच घडेल। मात्र आता संपूर्ण राजवट बदल होत असताना वेगळे, अधिक सुज्ञ आणि कमी अतिरेकी विचारांचे लोक पुढे येतील। कदाचित काहीतरी क्रांतिकारक आणि विलक्षण घडू शकतं, कोण जाणे। आज रात्री ते आपल्याला दिसेल। जगाच्या दीर्घ आणि गुंतागुंतीच्या इतिहासामध्ये हा एक अत्यंत महत्त्वाचा क्षण आहे। खंडणीखोरी, भ्रष्टाचार आणि मृत्यूचं तांडव यांचा 47 वर्षांचा काळ अखेर संपेल। इराणच्या महान जनतेला देवाचा आशीर्वाद मिळो। तर ट्रम्प ज्या रात्रीचा उल्लेख करतायत ती रात्र म्हणजे भारताच्या दृष्टीने उद्याची पहाट असणार आहे। तर आज युद्धाचा 39वा दिवस। ऑपरेशन एपिक फ्युरीच्या माध्यमातून इराणच्या 13,000 ठिकाणांना अमेरिकेनं लक्ष केलंय। आतापर्यंत अमेरिकेचे 13 सैनिक शहीद झाले तर 365 सैनिक जखमी झाल्याची माहिती अमेरिकी सैन्यानं दिली आहे। त्याचबरोबरच अमेरिकेनं अजून एक मोठा दावा केलाय। हा दावा आहे सध्याचे इराणचे सर्वोच्च नेते मुश्तबा खामेनी हे गंभीर जखमी असल्याचा आणि ते कोमात असल्याचा। त्यातच अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईमध्ये IRGCचे प्रमुख मेजर जनरल माजिद खादेमी यांचाही मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे। आता 39व्या दिवशी देखील इराण, इस्रायल आणि अमेरिकेकडून हल्ले सुरूच होते। हे हल्ले सुरू असताना ते युद्धाबाबत आणि होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्याबाबत चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये 36 देशांच्या सैन्य प्रमुखांची ऑनलाईन बैठक होणार आहे, प्रत्यक्ष बैठक होणार असल्याची देखील माहिती सध्या समोर येते। We have a plan, because of the power of our military, where every bridge in Iran will be decimated by 12 o'clock tomorrow night, where every power plant in Iran will be out of business, burning, exploding, and never to be used again. I mean, complete demolition by 12 o'clock. And it'll happen over a period of 4 hours if we wanted to. I believe the Middle East, but the biggest bridge in Iran. And within 10 minutes after I gave that order, that bridge was
was over. So do I want to do that? No. Do I want to destroy their infrastructure? No. It will take them 100 years to rebuild. आणि यानंतर आपण बघणार आहोत आजचा आपला प्रश्न. त्यासाठी जाऊया पोल सेंटरला. बघा आजचा प्रश्न स्क्रीनवर. इराणला आज रात्रीपर्यंत संपवून टाकू, ट्रम्प यांनी दिलेली धमकी ते खरी करतील का? होय आणि नाही असे दोन पर्याय आहेत. योग्य पर्याय तुम्हाला जो वाटतो त्यावर तुम्ही वोट करू शकता. तर संपूर्ण इराण देश एका रात्रीमध्ये नष्ट केला जाऊ शकतो आणि ती रात्र उद्याचीही असू शकते. ही जी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली आहे त्याची इराणनं खिल्ली उडवली आहे. अमेरिकेच्या धमक्यांना आमच्यामधली लहान मुलं सुद्धा घाबरत नाहीत असं म्हणत इराणनं युद्धामध्ये पाय रोवून बसण्याची तयारी दाखवली. एवढंच नाही तर आज रात्रीची प्रतीक्षा आहे असं आव्हान सुद्धा दिलंय. काय म्हणालं IRGC ट्रम्प यांच्या धमकीबाबत बघूया. ट्रम्प यांचे दावे आणि दाव्यामुळे निर्माण झालेले प्रश्न आहेत. इराणचं हवाई दल आणि नौदल नष्ट करू तर इराण मग युद्धामध्ये कसं येईल? इराणच्या क्षेपणास्त्राची क्षमता नष्ट करू असे दावे ट्रम्प यांनी केलेले आहेत. मग इराणमधून दररोज क्षेपणास्त्राचे हल्ले कसे सुरू आहेत असा प्रश्न ट्रम्प यांच्या दाव्यामुळे निर्माण झालेला आहे. ट्रम्प यांनी असंही म्हटलंय की इराणचे नागरिक सत्तेच्या विरोधात आहेत. पण प्रश्न असा आहे की अमेरिका विरोधात मग रोज निदर्शनं का सुरू आहेत? ट्रम्प यांनी असं म्हटलंय की इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू आहे. पण प्रश्न असा आहे की मग इराणला धमकी का दिली जाते? ट्रम्प म्हणतात इराण कधीच आण्विक अस्त्र निर्माण करू शकणार नाही, पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नाही ही वस्तुस्थिती देखील आहे. तर अमेरिकन लष्करानं काय माहिती दिली बघा. ऑपरेशन एपिक फ्युरीबाबत 13,000 ठिकाणं लक्ष्य करण्यात आली आहेत. इराणची 155 जहाजं नष्ट करण्यात आली आहेत. कमांड आणि कंट्रोल सेंटरला लक्ष्य करण्यात आलंय. IRGC मुख्यालयाचं नुकसान करण्यात आलंय. IRGCच्या गुप्त ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. हवाई संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त करण्यात आली. बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांच्या ठिकाणांचं नुकसान झालंय. इराणी नौदलाची जहाजं नष्ट करण्यात आली आहेत. अमेरिकी लष्करानं दिलेली ही माहिती आहे. लष्करी कम्युनिकेशन युनिटचं नुकसान झालंय. लष्करी सहाय्य सुविधांचंही नुकसान झालंय. शस्त्रास्त्र कारखाने, स्टोरेज बंकर उद्ध्वस्त केलेत. ड्रोन आणि क्षेपणास्त्र सुविधाही उद्ध्वस्त केल्या. तर ट्रम्प यांनी पुन्हा जी धमकी दिलेली आहे की पूर्ण ताकदीनं आम्ही इराणवर हल्ला करू शकतो असं ट्रम्प यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे युद्ध शिगेला पोहोचलेलं आहे आणि अमेरिकेनं आता आणखी एक दावा केलाय तो म्हणजे इराणचे सर्वोच्च नेते मोश्तबा खामेनी यांच्याबद्दल. 28 फेब्रुवारीला युद्धाच्या पहिल्या दिवशी इस्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या संयुक्त हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी, सध्याचे नेते मोश्तबा खामेनी यांच्या पत्नीचा आणि त्यांच्या मुलाचा देखील मृत्यू झाला होता. पण याच हल्ल्यामध्ये मोश्तबा खामेनी यांना हाताला आणि पायाला लागल्याची माहिती होती. पण ते गंभीर जखमी आहेत आणि बेशुद्ध अवस्थेत आहेत. इराणजवळच्या कोम शहरामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असा दावा अमेरिका करते. इतकंच नाही तर अली खामेनी यांच्या दफनासाठी कोममध्ये तयारी सुरू आहे आणि एका मोठ्या समाधी स्थळाची पायाभरणी सुरू आहे असाही दावा अमेरिकेने केला. आणि या मुद्द्यावर प्रतिक्रिया काय आलेल्या आहेत प्रेक्षकांच्या ते आपण बघूया. त्यासाठी जाऊया मीडिया सेंटर. बघा काही निवडक प्रतिक्रिया. X वरून आलेली प्रतिक्रिया आहे. गोविंद परब म्हणतात डोनाल्ड ट्रम्प यांचा एक चुकीचा निर्णय जगाला महायुद्धाच्या खाईत लोटू शकतो. अमेरिकेनं इराणवर हल्ला केल्यास चीन तैवानवर आक्रमण करण्याची शक्यता आहे. संपूर्ण जगासाठी हा काळ अत्यंत कठीण आहे. जर असं झालं तर जगाची हानी होईल. चीन याच संधीची वाट पाहतोय. चीनला तैवान घशात घालायचं आहे असं सुनील गांगुर्डे यांनी म्हटलं. फेसबुकवरनं ही प्रतिक्रिया आली.
अमेरिकेची हुकुमशाही जगातील सर्व देशांनी एकत्र येऊन संपुष्टात आणली पाहिजे, असं रवींद्र म्हणतात. तर इनामदार या हँडलवरून आलेली प्रतिक्रिया बघा. इराण असल्या पोकळ धमकीला भीक घालेल असं काही वाटत नाही. अमेरिकेनं आणि इस्रायलनं इराणची माफी मागितली पाहिजे. आणि ट्रम्प यांनी जी धमकी दिलेली आहे ती धमकी